नमस्कार. आज आपण काशीफळ भोपळ्याची उपवासाची एक रेसिपी बनवूया. भोपळ्याची वरची साल काढून बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. गॅसवरती पॅन ठेवला आणि त्यामध्ये सर्व फोडी ह्या घालायच्या आहेत. एकसारखं हलवत फोडींचं पाणी थोडंसं सुकून घ्यायचं आहे. व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल. एकसारखं हलवत फोडीचं थोडंसं पाणी आटलं गेलं की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेलाऐवजी तूपही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि एकसारखं हलवत सर्व फोडींना तेल अथवा तूप चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. आज आपण हे भोपळं पाणी न घालता अगदी वाफेवरच शिजून घेत आहोत. त्यामुळे त्याची चव छान लागते. तर 2 चमचे तेल घालूया आणि त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर छान असं शिजून घ्यायचं आहे. काशीफळ भोपळ्याच्या कोणी घारगे बनवतात, सुकी भाजीही बनवली जाते. तसेच या भोपळ्याच्या फोडी शिजून घेऊन दूध आणि गूळ घालून खाल्ल्या तरीही अप्रतिम लागतात. तर 5 मिनिटानंतर चेक करूया भोपळं शिजलं की काय. तर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे. मस्त असं शिजलेलं आहे. एका डिशमध्ये काढून घेऊया. ठेचा बनवूया. त्यासाठी 5 ते 6 हिरवी मिरची घेतली. मिरची थोडीशी जास्तच घालायची म्हणजेच थोडंसं फराळ चवदार लागतं. थोडे शेंगदाणे आणि मीठ घालून जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक न करता असंच खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक केलं की चव छान होते. तर ठेचा पॅनमध्ये घालायचा आणि थोडंसं तेल घालून हलकासा असा परतून घ्यायचा आहे. एक छोटी वाटी भगर स्वच्छ धुवून घेतली. भगरही यामध्ये घालायची आणि परतून घ्यायचं आहे. भगर जेवढी परतली तेवढी ती छान अशी चवदार लागते. अगदी मस्त अशी मोकळी मोकळी होते. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण ठेच्यामध्येच मीठ घातलं होतं. तर आता मीठ अजिबात घालायचं नाही. आपण ठेच्यामध्ये भरपूर मीठ घातलेलं आहे. मिक्स करून यावरती झाकण ठेवून मंद आचेवर छान अशी भगर शिजून घेऊया. नंतर त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालूया. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता, कमी अथवा जास्त. तर मी फक्त 1 चमचा तूप घालत आहे. यामुळं भगरीला चव अतिशय छान होते. आणि लगेचच भोपळ्याच्या शिजवलेल्या फोडी घालायच्या. सगळं असं मिक्स करून घ्यायचं. तर या पद्धतीने बनवलेली भगर अतिशय छान लागते. बटाटे घालून बनवतो आपण, तर तसं न करता अशी या पद्धतीने बनवली की अतिशय मस्त होते. झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. तुम्ही ते बघू शकता मस्त अशी रसरशीत भगर बनवून तयार झाली. तर अशी काशीफळ भोपळे घालून भगर बनवली की ती अगदी पौष्टिक होते, हेल्दी होते आणि खायला अतिशय सुंदर लागते. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद.